जिल्हा परिषद सर्कल काटगावच्या संदर्भामध्ये आपण लोकांच्या बाईट घेत आहोत आणि समजून घेत आहोत काय नेमके विकासाचे मुद्दे आहेत। थोडाच वेळ आता प्रचाराचा शिल्लक बाकी राहिलेला आहे, त्यामुळे प्रचारानं आता चांगलाच वेग पकडलेला आहे। आता थोड्या वेळात या प्रचाराच्या तोफा थंडावतील। आपण काटगाव जिल्हा परिषदच्या अनुषंगानं काटगाव याच गावामध्ये आलेलो आहोत, चौकामध्ये आहोत। रस्त्याचं मोठं बांधकाम सुरू आहे, मोठा हायवे आहे आणि इथं आपल्याला काही चौकामध्ये बसलेले नागरिक भेटलेले आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि समजून घेऊ या जिल्हा परिषद सर्कलमधलं राजकारण। काय नाव आहे सर आपलं? मी दशरथ बनशी सर्वदे। बरं, राहणार कुठले? राहणार काटगावच। बरं, मग आता काय सांगता? इथं मला वाटतंय मागच्या वेळेस काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते। त्यांनी आता 5 वर्षात त्यांचंच आलेत, त्यांनी डबल उमेदवार म्हणून आलेत। पण या 5 वर्षामध्ये त्यांनी काटगावचं तोंड तर पाहिले का कधी? बरं, तोंड तर पाहिलंच नाही, पण विकासाची एक आम्हाला योजना सुद्धा दिली नाही त्यांनी। दलित वस्तीसाठी नाही ना, गावासाठी नाही। दुसरं, आता दलित वस्तीचं बघायला गेलं तुम्ही, एवढी मोठी टाकी उभा केली आहे, त्यात दलित वस्तीमध्ये टाकीचं पाणी सुद्धा नाही। बरं, आणि आता दलित वस्तीच्या खालून स्मशानभूमी आहे। आता जर ते या स्मशानभूमीची अवस्था बघितलात तुम्ही तर जायला रस्ता सुद्धा नाही। बरं, आता आम्ही बाथरूम दिलेत तर काही लोक बाथरूम रोडवरच करतात, त्याची सुरक्षा सुद्धा नाही त्यांच्याकडं। दुसरी गोष्ट, स्मशानभूमी पडली, स्मशानभूमी जाळायला जोगाला जागा नाही, आणि हे म्हणतात की आम्ही विकास केलाय आणि डबल आम्हाला मतदान द्या। ह्या मतदानातून यायचं कसं आम्ही? बरं, त्यांच्यावर विश्वास ठेवायला, विश्वासाचे आता एकतर रस्ते नाहीत, आणि आम्ही सांगतात घरकुल। आता दुसरा मुद्दा आहे, दलित वस्तीत घरकुल दिले, केंद्र शासनाचे घरकुल आहेत, प्रधानमंत्री योजनेतील आहेत, रमाईतले घरकुल आहेत, आणि सरपंच म्हणते की आम्ही दिलेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पैसे कुणी खाल्ले ही सगळी माझ्याकडे लिस्ट आहे, आणि कोणत्या याच्यामध्ये कोणत्या योजनेमध्ये पैसे खाल्लेत हे सुद्धा माझ्याकडे लिस्ट आहे। आणि त्यांचे काही विकास झाला नाही अजिबात 0% काय म्हटलं का? पाण्यात मी आता सांगितलं ना तुम्हाला साहेब, दलित वस्तीमध्ये अनेक नळाची व्यवस्था नाही, अनेक सुद्धा नळ नाहीत। ठीक आहे, म्हणजे एकंदरीत काय झालं नाही। बरं, काय सांगाल आता? मग ते तुमच्याकडे प्रचारासाठी येत असतील, मत मागायला येत असतील, त्यावेळेस तुम्ही काय त्यांना बोललात का? सांगताय का काही? आमच्याकडे येतच नाही, ते कशाला येतात? आमच्याकडे आलेच नाहीत। काय कोणाचं वातावरण आहे परिसरामध्ये? कसं वाटतं? भारतीय जनता पार्टीशिवाय दलित वस्ती मतदान देणार नाही, हे फर्स्ट आम्ही सांगतोय। ठीक आहे, चालतं। या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीच्या शिवाय आम्ही कोणालाही मतदान देणार नाही। आपल्यासोबत आणखी एक नागरिक आहेत। काय नाव आहे तुमचं? मी चंद्रकांत श्रीकृष्ण बोराडे। बरं, काय करता तुम्ही? शेती करतो। शेती करता। बरं, काय कसं वातावरण आहे एकंदरीत या परिसरामध्ये? विकासाची काही कामं झालीत का मागच्या 5 काहीच नाही। गेल्या पंचवार्षिकमध्ये आता जे जिल्हा परिषदला काँग्रेसतर्फे उभारलेले उमेदवार आहेत त्यांना पंचायत समितीसाठी उभा केलं होतं। बरं, आणि तो चेहरा परत जिल्हा परिषदला दिला आहे। बरं, तर गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी काही सुद्धा विकास केला नाही। जे काही आता लागतंय, समजा शेतकऱ्यासाठी पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यासाठी योजना असतात, त्या तरी द्यायला पाहिजेत। काहीच नाही। रस्त्याचे काही प्रश्न? शेत रस्त्याचा प्रश्न सुटला नाही, काहीच नाही, काही। तुमच्या गावाच्या या बाजूने येणारा एक रस्ता आहे, मग कुठलं गाव आहे ते? कारसा रोड। हा, एकदम खराब रस्ता आहे। खराब झाला रस्ता एकदम। हा, कारण एकदम मी आलो होतो मागे, हो. एकदम म्हणजे खूप जास्त खड्डे वगैरे पडले। हो, त्याच्या संदर्भात काहीच काम झालं? काहीच शेत रस्त्या संदर्भात काहीच नाही काम नाही। बरं, काय वाटतं यावेळेस बदल होईल असं वाटतंय? बदल म्हणजे 100% बदल व्हायलाच पाहिजे। बरं, कोण आहे उमेदवार या परिसरातून? काटगाव जिल्हा परिषद बीजेपीचे उमेदवार कोण आहेत जिल्हा परिषदचे? पूर्वाताई नाथसिंह देशमुख। आणि पंचायत समितीसाठी? शीतलताई दत्ता लटपटे। ठीक आहे, यावेळेस त्यांचा विजय होईल असं वाटतं? 101% विजय होणार। ठीक आहे, मग आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काय नाव आहे सर? प्रशांत शिंदे। राहणार इथलेच का? नाही, कारसा। कारसाचे आहे तुम्ही? बरं, काय सांगाल? हे कारसा ते काटगाव आणि हायवेला जोडणारा रस्ता प्रचंड दुरावस्था आहे त्याची, या संदर्भात अडचणी वाटतात का? कसं असतं, तूप खाल्लं की रूप येत नसतं साहेब। ह्याच्या आधीची जिल्हा परिषद 40 वर्षानं जे अस्तित्वात जिल्हा परिषद पंचायत समिती आली, तेव्हापासून आतापर्यंत काँग्रेसच्या ताब्यात ही जिल्हा परिषद पंचायत समिती आहे। ह्याच्या आधी सौ ढगे मॅडम म्हणून होत्या जिल्हा परिषद सदस्य, निवडून आल्या। ती कुठं आहेत आणि कुणाच्या संपर्कात आहेत ती काही कळालं नाही। त्या रस्त्यावर मी स्वतः चालू आमदार सध्याचे विधान परिषदेचे आमदार होते माननीय श्री रमेश आप्पा कराड, त्यांना मी निवेदन देऊन 10 लाख रुपयाचे जिल्हा परिषदच्या फंडातून रस्ते मंजूर 2 तुकडे घेतले होते 10 लाखाचे। ते झालते बी। आणखीन एक 10 लाख रुपयाचा पूल तिथं दुरुस्तीत झालेला आहे। त्यांनी ह्याच्या आधी लातूर ग्रामीणचे आमदार होते,
देशमुख त्यांनी तर काय बघितलंच नाही का, तर त्यांना काय वाटत होतं की बाबा आम्ही कुत्रं बी उभा केलं तरी आमचं कुत्रं इथं निवडून येतं आहे. त्याच्यामुळं जनतेला गृहीत धरलं आणि त्यांनी मांजरापट्टा म्हणून आमचा भाग ओळखला जातो, त्या मांजरापट्ट्यात पार ह्यांनी दुरावस्था करून टाकली. आणि आता मी बघायलो होतो रोजचं वेगवेगळ्या चॅनेलमध्ये लोक टीका करीत असताना ते काय विषय असतं, सत्तेत 1 वर्षापूर्वी आले लगेच सगळे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. लग्न केल्यास सुद्धा बायकोला साडी लगेचच्या लगे घेता येत नसते, स्वतःच्या पैशाची ती माहेरूनच असते. तशी अवस्था आहे आमच्या मतदारसंघात झाल्या. जी काय विकास व्हायला आहे ते माननीय श्री रमेश अप्पा कराडांच्या नेतृत्वात व्हायला आहे. आणि आत्ताच्या जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये 100% भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलणार आहे आणि परिवर्तन घडणार आहे. ठीक तर या ठिकाणी 100% परिवर्तन घडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी काही ज्येष्ठ नागरिक आहेत. दादा, मागच्या बऱ्याच वर्षापासून तुम्ही पंचायत समित्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहताय, यावेळेस काय वेगळे पण वाटतंय तुम्हाला? प्रगती बऱ्यापैकी आहे. रमेश अप्पा आमदार झाले तेव्हापासून आमच्या गावामध्ये भरपूर काही कामं मिळाले. रोड दुरुस्त झाले, नाल्या दुरुस्त झाल्या, आमचे ऊस टायमिंगला चालले. पहिले गेट टेनला जात होते ऊस, आता ऊस थोड्या दिवसात संपत येईल, नाहीतर मृगापस्तोर माझे ऊस रानानी पाचडी झाल्यात. पण आता या टर्मला रमेश अप्पा साहेबांनी कारखाना टाकल्यामुळं ऊस आमचे टायमिंगला चालले. नाहीतर 18 महिन्याला 14-16 महिन्याला घेऊन चालेल का सगळे व्यवस्थित? हा व्यवस्थित घेऊन चाललेत. फक्त हे आप्पानं कार्यक्रम राबविल्यामुळं आम्ही शेतकरी समाधान आहोत. ठीक आहे, चालतं. तर या ठिकाणी कारखाने पण आता वेळेवर घेऊन झालेत रमेश अप्पांनी कारखाना टाकल्यामुळे, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत. काय नाव आहे सर? मी शरद शिंदे, कारशेचा आहे. बरं, मग आता माझी पंचायत समिती मेंबर आहे तुम्ही. बरं, मग आता काय सांगाल, एकंदरीत विकासापासून बरंचसं लांब दिसतं, हे सगळं वंचित दिसतं, याचं काय कारण असतं? पहिलं कसं होतं, देशमुख साहेबाच्या काळामध्ये विलासरावांचा काळ वेगळा होता, त्यांचं लक्ष होतं मतदारसंघात. पण ही मुलांचं कसं आहे आता, त्यांचं कोणावरच लक्ष नाही. हे कॉर्पोरेट राजकारणी आहेत, पैसा टाका आणि पैसे मिळवा असं यांचं राजकारण आहे. त्याच्यामुळे यांना काही घेणं देणं नाही, लोक मेले काय, राहिले काय, कोणाचे ऊस गेले काय, राहिले काय. आणि हे दडपशाहीचं राजकारण करतात इकडं. अहो, देशमुख काळापासून आमचा रस्ता खराब आहे. तो आमदार होता तर कधी आला सुद्धा नाही, त्याला माहिती सुद्धा नाही. आम्ही त्याचे मेंबर होतो त्या काळातले, त्यांच्या पक्षाचे, त्याला आमची ओळख सुद्धा नाही. म्हणजे इतकं त्याचं हे आहे. अशी लोक समाजामध्ये आल्यानंतर त्यांचं काय होतं, मग रमेश अप्पा चांगला ना, तो काम बी करतो, गरीब माणसं असो काय असो. आता आमच्या कारशाला त्यांनी 55 लाखाचा निधी दिला आहे. स्मशानभूमी रस्ते असतील, काय कोणचे रस्ते, अंतर्गत रस्ते असतील, गटारी असतात, दिलाय निधी, झालीत कामं. तसं ह्यांनी 1 रुपयाचा निधी न देता नुसते पोस्टर लावतात, काहीच का खरं नाही. ऊसाच्या माध्यमातून बरंच शेतकऱ्यांना मदत केली असं त्यांचं म्हणणं आहे. येतं 1 रुपयाची मदत नाही. ऊस हे कारखाना झाल्यापासून ह्यांनी भाव तरी वाढविला. ह्यांनी भाव 2200पासून 2400% आणायला सुद्धा हे होतं त्यांचं. बरं, आताची जी मेंबर आता जे होते, सभापती होते, वैजनाथरावला सगळंच आहे, काय नाही. त्याला सभापती पद आहे, पहिले त्यानं सभापती राहिला आहे, आमदार राहिलेला आहे, मार्केट कमिटीचा आधी सदस्य राहिलेला आहे, सगळंच आहे. ह्या गावात दुसरं कुणीच नाही का, त्याच्याच पोराला द्यायचं, दुसरं कुणी नाहीच का ह्या भागामध्ये माणूस. मग ही घराणेशाही झाली ना. बरं, त्याचं काहीच काम नाही, तर सभापती होता, त्याच्यात किती भ्रष्टाचार केला वैजनाथरावनी, कधी केला का अभ्यासाचा? पूर्ण अभ्यास आहे. त्याच्या गावाला रिंग रोड झाला डबल. त्यानं स्वतः सरपंच असताना 2दा सभागृहाचे पैसे उचललेत. त्याच्या रानामध्ये येणे नसताना सिमेंट रोड केलेत. त्यानं त्याला इजेस्वीर त्याच्या रानामध्ये मधी पाडली आहे. कुठं आली, का केली? तुम्ही लोकांसाठी करता का स्वतःसाठी करताय? असं कार्यक्रम. मग त्याचा मुलगा सभापती होता, त्यानं काय केलं, कधी त्याला एका गावातलं तरी माहिती आहे का ह्या बोरला एवढं बोरला पाणी आहे किंवा काय? अहो, आमचे गाव उपाशी मेलो पाण्या वाचून, कधी आलं नाही ते. मग अशा लोकांना निवडून देण्यात कामाचा. पण आता ही नाथ मालक जे आहे देशमुख, हा चांगला माणूस आहे, इमानदार माणूस आहे, आणि अशा लोकांच्याच माघारा जातात लोक जात असतात. ठीक आहे, यावेळेस बदल होईल असं वाटतं? बदल नाही, 100% बदल ही 100% पडणार आहेत. आणि ही नवीन पिढी येणार आहे,
नात मालक निवडून येणार म्हणजे येणार, हा काळ्या दगडावरची रेख आहे. आणि दुसरं ते भाजपचंही दुसरं एक कोण उमेदवार उभारला आहे ती तर सुसंस्कृत आहे बाई, शिकलेली सवरलेली लोक आहे ती. अशी लोक समाजात येणं भाग आहे. आणि अशी येऊन ह्या लोकांच्याच मागे आम्ही सगळे आहोत. आणि रमेश आप्पाचे आम्ही हात बळकट करणार, कारण उसात सुद्धा त्यांच्यामुळं आता कसं झालं, दहशत जी होती देशमुखांची ती सगळी कमी होऊन गेली आहे. काय घेणं नाही लोकांना. आणि ही वरची वर हळूहळू कमी होईल.